नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण जो विषय चर्चेला घेत आहोत तो पिंपरी चिंचवड शहरातला हाऊसिंग फेडरेशन सोसायटी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ज्या शहरामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरा मिळून जवळपास 25,000 हाऊसिंग सोसायटी आहेत. पुण्यामध्ये पण फेडरेशन आहे, अनेक ठिकाणी टाकून वेगवेगळे फेडरेशन आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे 3 फेडरेशन आहेत. एक वाकड, पिंपरी सौदागर, रहाटणी, तिकडचं एक स्वतंत्र हाऊसिंग फेडरेशन आहे. सुरुवात तिथून झाली. नंतर मोशीला एक फेडरेशन झालं. मोशी, चिखली, चरोली एक फेडरेशन झालं. नंतर पुढे ताथवडे, रावेत, पुनावळे त्या परिसरासाठी एक स्वतंत्र असे 3 फेडरेशन आहेत. यावेळेस आजचा चर्चेचा विषय अत्यंत महत्वाचा असा आहे, महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या महापालिका निवडणुकांमध्ये हाऊसिंग फेडरेशन सोसायट्यांचे उमेदवार रिंगणात असतील असा 3ही फेडरेशनने त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. ते यासाठी की त्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांकडे ते देतात, परंतु ते सुटत नाही. आश्वासनाच्या पलीकडे काही होत नाही. म्हणजे पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा असू दे, वाहतूक कोंडी असू दे, अतिक्रमण असू दे, कन्व्हेन्स जेड हा महापालिकेशी निगडीत नाही, परंतु हे बाकी सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे तर आमचे मेंबर सभागृहामध्ये असले पाहिजे. आज 30 लाख लोकसंख्येच्या या शहरामध्ये 17.5 लाख मतदार आहेत. त्या 17.5 लाख मध्ये जवळपास 10 ते 12 लाख हा हाऊसिंग सोसायटीमधून राहणारा मतदार आहे, जो कोटीचे फ्लॅट घेतो, परंतु त्याला टँकरने पाणी विकत घ्यावं लागतं, त्याला रस्त्याने नीट चालता येत नाही, फुटपाथवर इथून तिथून अतिक्रमण असतं, परिसर सगळा बकाल होत चाललेला असतो. या संदर्भात ही लोक महापालिकेला जा विचारत असतात, राज्यकर्त्यांना जा विचारत असतात, पण त्याचं उत्तर मिळत नाही. म्हणून ह्या सगळ्या मंडळींनी विचार केला की ह्यावेळेस आपण सत्ता हातात घ्यायची आणि हा निर्णय या शहराच्या दृष्टीने संपूर्ण शहराच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारा निर्णय, फार क्रांतिकारी निर्णय. म्हणून जाणीवपूर्वक या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. मी परिचय करून देतो. माझे शेजारी आहेत दत्तात्रय देशमुख. नमस्कार. ते पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी हा जो परिसर आहे तिथे सुरुवातीचे हाऊसिंग फेडरेशन त्याचे अध्यक्ष आहेत. शेजारी माधवजी सांगळे, ते मोशी, चरोली, आपले स्वागत आहे. मोशी, चरोली, चिखली ह्या हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. तिसरे आहेत अमोल कालेकर. अमोलजी, आपले स्वागत आहे. रावेत, ताथवडे, पुनावळे या हाऊसिंग फेडरेशनचे ते प्रतिनिधी आहेत. आपण तिघांशी चर्चा करणार आहोत. मुळात हा विषय आला कसा, म्हणजे इथे या शहरामध्ये परिस्थिती कशी आहे, 30 लाख लोकसंख्या, 30 लाखाच्या पुढे गेलेली आहे तशी लोकसंख्या आपली, जवळजवळ 40-45 लाखाच्या आसपास गेली. या शहरामध्ये आज स्थानिक मंडळी ही, थोडक्यात गाववाली मंडळी ही 10% असतील, 90% बाहेरचे असतील, परंतु राजकारणामध्ये 90% गाववाले तर 10% फक्त बाहेरचे आहेत. असं एक विसंगती. गाववाले बाहेरचा हा वाद नाही, तो विषय चर्चेचा नाही, परंतु राजकारणामधली परिस्थिती प्रत्यक्षामध्ये मतदार किंवा जनता कुठे आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये ती आहे का, हा तो विषय आहे. आणि हाऊसिंग फेडरेशनने घेतलेला हा जो निर्णय आहे तो प्रत्यक्षात येईल असं यावेळेस दिसतं. यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी इशारा दिला होता, आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही रिंगणात उतरणार, आम्ही निवडणुकीत उतरणार, आम्ही नगरसेवक होणार, आमचे प्रश्न आम्ही सोडवणार. नो वॉटर नो वोट असा इशारा मला वाटतं पिंपळे सौदागरच्या हाऊसिंग सोसायटीने सुद्धा दिला होता. प्रत्यक्षामध्ये त्याला घाबरून राज्यकर्त्यांनी आश्वासनं दिली, बैठका झाल्या, प्रत्यक्षात 5-6 वर्षामध्ये काही झालं नाही. मला आता सुरुवात करतो, मी सांगेल तुमच्यापासून सुरुवात करू. तुमच्याकडे तुमच्या हाऊसिंग फेडरेशनने जो इशारा दिला, मागच्या तुमच्या बैठका झाल्या तुमच्या सगळ्या सोसायट्यांच्या म्हणून, त्याच्यात तुम्ही जनमत आजमावलं आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की यावेळेस हाऊसिंग सोसायट्यांचा उमेदवार रिंगणात असेल. अशी गरज का वाटली? सर, बोलायचं म्हटलं तर खरं म्हणजे आम्ही सगळेजण सामाजिक काम करतो, सोसायटीसाठी काम करतो, परंतु विषय असा झालाय की तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज जवळजवळ 90% मतदान हे सोसायटीमधलं आहे. परंतु सोसायट्याचं जे प्रतिनिधित्व आहे किंवा महानगरपालिकेमध्ये आमचे जे प्रश्न असतील, आमच्या अडचणी असतील, समस्या असतील, ह्या जाणून घेण्यासाठी माणसं पाहिजेत. मागच्या 10 वर्षामध्ये मी स्पष्ट आणि खरं बोलतो, मागच्या 10 वर्षामध्ये एकाही नगरसेवकानं बिल्डर विरुद्ध किंवा महानगरपालिकेत आमच्या प्रश्नाविरुद्ध, पाणी असेल, आमची कर संकलन असेल किंवा कचरा असेल, ह्या गोष्टीबद्दल कुणीही बोललं नाही. मी तुम्हाला खरं सांगतो की आपल्या शहरामध्ये 3 खासदार आणि 3 आमदार आणि 2 खासदार आहेत. त्या 5 जणांपैकी फक्त एकच आमदार असा आहे, भोसरीचे आदरणीय आमदार महेश लांडगे, ह्या एकाच व्यक्तीनं आमचे प्रश्न जाणून घेतले. देशमुख साहेब पण आहेत. आमचा उपयोगकर्ता शुल्काचा विषय असेल किंवा पाण्याचा विषय असेल, कचरा उचलला जात नव्हता, ह्याच्या वेळेस आमदार मांडायचे
आमच्याकडे कचरा उचलण्यासाठी आमदाराला फोन करावा लागतो. मग नगरसेवक किंवा महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणारा माणूस तो आमचे प्रश्न जाणून घेत नाही, त्याला आमची अडचण माहित नाही, आमची तळमळ माहित नाही. आणि त्याच्यामुळं आमची सगळ्यांची अशी भावना आहे की आमच्यापैकी आमच्या अडचणी, आमची तळमळ, आमच्या ह्या गोष्टी माहित असताना माणूस महापालिकेत का नको. दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही 90% आहेत आणि ह्या बाकीच्या लोकांना जाणीवच नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर हे 80% राज्यकर्ते हे बिल्डर आहेत. अच्छा, मग बिल्डरच्या विरुद्ध भांडणारा माणूस कसा भांडणार? आम्ही जायचं कोणाकडे? जर एखादा बिल्डरच नगरसेवक झाला तर मग प्रशासनावर तो दबाव आणणार, आमचे प्रश्न सुटणार कसं? आम्ही प्रत्येक वेळेस आमदाराकडे जायचं का? मी मगाशी म्हटलं की स्पष्टपणे आमदारांनी मदत आम्हाला केली का? 100% केली. परंतु आमदार हे विधानसभेमध्ये हे करतात, स्थानिक लेवलला नगरसेवक असतात. मग स्थानिक लेवलला आमचे प्रश्न मांडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये आमचा माणूस असायला हवा, ही आमची स्वाभाविक भावना आहे. त्याच्यामुळे मागे जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये लोकांची भावना होती, लोकांची छुप्या ह्याच्यामध्ये म्हणणं आहे की आपल्या भागामध्ये किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही स्थानिक लेवलला कामं व्हायला पाहिजेत, मूलभूत कामं, ही कामं होत नाहीत आणि मग जाण्यासाठी या लोकांना आपल्याला जाता येत नाही. त्यामुळे आमचा एक माणूस काय नको, ही आमची सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे आमचं असं ठरलेलं आहे की ह्यावेळेस आपण काहीतरी केलं पाहिजे आणि लोकशाही आहे, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय, त्यामुळे आम्ही महानगरपालिकेत आमचा माणूस द्यावा अशी आमच्या तिघांची पण किंवा पिंपरी चिंचवड शहरातील फेडरेशनची भावना आहे. तुमची भावना सांगा देशमुख. तुमचं फेडरेशन सगळ्यात जुनं आहे, सुरुवात तिथून झालेली आहे. क्रांती 10 वर्षापूर्वी मला वाटतं तिथे मुहूर्तमेढ झाली, तुम्ही सुरुवात केली होती. तुम्हाला आठवत असेल तर पहिली मीटिंग तुम्हीच चालू केली. सुरुवात झाली. प्रत्यक्षामध्ये तुम्ही रिंगणात उतरणार का? मला वाटतं मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये तुमचे 3-4 लोक रिंगणात उतरले सुद्धा होते. त्यांनी सुरुवात केली. सौदागर त्यांनी 4 जणांनी सुरुवात केली होती. पण यावेळेस तुमचा विचार आहे का? कारण काय? याचं कारण आमच्याकडे ऑलरेडी आता ह्याचं डिस्कशन ऑलरेडी चालू आहे आणि कित्येक सोसायटीचे मेंबर जे आहेत त्यांचं स्वतःहून म्हणणं आलं की आपल्यातलाच उमेदवार का नाही उभा. म्हणजे हा काही फेडरेशननी सुरू केलेला टॉपिक नव्हता, तर तो समोरून लोकांनीच म्हटलं तुम्ही इतकं जर काम करत असाल तर आपलाच उमेदवार का नाही. आणि याचे जेव्हा विचार केला तर याचे 2-4 मुद्दे मला दिसतात. कारण जर पाहिलं तर आमचे सेक्रेटरी आहे सुधीर देशमुख, त्यांनी जर पाहिलं तर हिंजवडीचा ट्रॅफिकचा इश्यू त्यांनी उचलला होता. ऍक्च्युअली बघायला गेलं तर कुठलेही लोकल नेता कोणी नव्हता. त्याच्यानंतर तोच मुद्दा पुढे सचिन लोंढे घेऊन गेले, त्यांनी सुद्धा मजबूत फॉलोअप घेऊन तो आता त्यांनी पुन्हा एकदा ते काय एन्क्रोचमेंट अतिक्रमण काढा आणि रस्ते मोठे करून घ्या, हे या माणसांनी आमच्याच मेंबर्सनी जर करून घेऊ शकत असतील, ते पण कोणाचे म्हणजे काय म्हणतात लोकल प्रतिनिधी आले पण नाही, पण निदान त्यांनी बोलवलं तरी होतं की तुम्ही सपोर्टला या. त्याच्यात पण असे 2-4 असे मोजके दिसतात, नावं देऊन जातात. जर या प्रकारची जर ते प्लॅनिंग करू शकत असतील, या प्रकारचं जर ते डिलिव्हरी देऊ शकतात त्यांचं स्वतःच काम करून, तर मग आपला उमेदवार का नाही, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा जर पाहिलं तर सोसायटी जसं तुम्ही म्हटले 90% सोसायटी, तुम्ही तर आतापर्यंत मला म्हणता तुमचा उमेदवार उभा करा. माझं उलट मत होतं की ज्या प्रकारे ही पालिका रिझर्वेशन टाकते प्रभागांवरती, महिला रिझर्वेशन, ओबीसी, बरोबर, तर माझं म्हणणं आहे की कुठल्या गोष्टी हे बघतात की ह्या ठिकाणी हे प्रकारचं पॉप्युलेशन जास्ती आहे, मग तिथे ते रिझर्वेशन टाक. बरोबर, ते यांनी सोसायटी रिझर्वेशन चालू केलं. अच्छा, म्हणजे 128 मध्ये 128 नगरसेवकांमध्ये उमेदवारीसाठी सोसायटी फेडरेशनला रिझर्वेशन पाहिजे. जसं हे महिला रिझर्वेशन दिलं किंवा दिसेल, आमचं म्हणणं आहे की यांनी सोसायटीचा प्रतिनिधी म्हणून एक रिझर्वेशन टाकलं पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षात नका उभे राहिना, किंवा मग ते काय होतं की व्यवस्थित प्रवाहात तरी नाहीतर काय होईल की आता अजून एक फेडरेशन झालं. आमचं म्हणणं पण आहे की लोकांचंच म्हणणं आहे की बाबा एक माणूस आपल्या सोसायटीमधून उभा केलाच पाहिजे, ठीक आहे, पण जोपर्यंत असं वरूनच येत नाही मॅन्डेट, त्याशिवाय दुसरी मजा पण मग यांना ते कळेल. आणि तिसरं जर तुम्ही बघितलं तर हायटेक सिटी आहे आपली हिंजवडीला, तुम्ही जा, आपल्याकडे जेवढे आयटी इंजिनियर कुठेच नाहीये. तुम्ही जर त्यांच्या सोसायटी ऑलरेडी हायटेक मोड वरती चालतायत आणि पालिका अजून पण त्या लिखापडीवर चालली आहे. तुम्ही हा विचार करा, ही या प्रकारची मेंटॅलिटी लोक जर पालिकेत आली तर ती पालिका कुठे देतील? त्यांचं थिंकिंग वेगळं आहे. तुम्ही सोसायटी बघा, ऑनलाईन प्रोसेस पूर्ण वेगळी. अख्ख्या सोसायटी आमच्या ऑनलाईन, एक पण माणूस डॉक्युमेंट वापरत नाही. अच्छा, पेपरलेस ऑल एंटायर सोसायटी पेपरलेस. करप्शन शून्य दिसत नाहीये. तुम्हाला जे पाहिजे डॉक्युमेंट तुम्हाला या पोर्टलवर जा आणि दिसतं.
असं नाहीये की सारखं आहे तुम्ही शोधा आणि ती साईटच डाऊन आहे, असा प्रकार नाहीये. सारथी बोगस आहे पालिकेचं. तर आपल्याकडे जर पाहिलं तर सोसायट्यांमध्ये हे सगळं इतकं ओपनली आणि व्यवस्थित मेंटेन केलेल्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही रिक्वेस्ट रेज करा, त्याची आयएनसी जाते, तिकडून रिझॉल्व्ह होऊन येते. हा सगळा जो प्रकार कसं काय झाला, कारण यांचे थॉट प्रोसेस वेगळे आणि हे अजून एक जुन्याच थॉट प्रोसेस वरती. यांचे पालिकेतले स्वतःचे डिपार्टमेंट सिंक मध्ये नाहीयेत, ते सांगतात सगळं इंटरव्ह्यू. ह्याच्यासाठी मी आठवलं असेल आपल्या मागच्या मीटिंग मध्ये आपण शेखर सिंग सरांना बोललो, तुमच्या डिपार्टमेंट सिंग मध्ये नाहीये, तर मग तुम्ही हा जातो तो म्हणतो की मी त्याला ओसी दिली आहे, मग तुमचा दुसरा गार्बेज वाला येतो म्हणतो की ह्याच्याकडे हे नाही. कसं होणार म्हटलं, तुमची अप्रुव्हल प्रोसेसला इथून ह्याच्याकडे जातच नाहीये आणि तुम्ही इथे बसून देताय, कसं होणार. याच गोष्टींसाठी आणि थॉट प्रोसेस चेंज करण्यासाठी, आणि जर तुम्हाला खरंच हायटेक प्रकारची सिटी बनवायचीच असेल तर या प्रकारची माणसं पण पाहिजे. आणि ती येण्यासाठी आपल्याला या प्रकारचं रिझर्वेशन टाकून शैक्षणिक दर्जा असलेली माणसं आतमध्ये आली पाहिजे, तर तुम्ही सांगतो पालिका कुठच्या पुढे निवडतात. अहो इथे गुन्हेगार ते सगळे त्यांना सलाम करायला लागतो आणि तुमचा विचार करणार. सो हे माझं एक नाही, अगदी बरोबर. देशमुख साहेब म्हणले त्याप्रमाणे माहितीये का की सगळ्या पक्षाने विचार केला पाहिजे की सगळ्यात चांगले उमेदवार, शिकलेले, सुशिक्षित, इंजिनियर, वकील, डॉक्टर आमच्याकडे आहेत ना, त्यांची म्हणजे हे नैतिकता चांगली आहे, हुशार आहेत, पालिकेचा खरंच विकास करत असेल, सगळ्या राजकीय ह्यांना वाटत असेल ना की खरंच आपल्या शहरात विकास करायचा आहे, तर आमची लोक घ्या ना तुम्ही. तुमच्यापेक्षा तुमचे 8वी पास 5वी पास महापौर होणार काय होणार, त्याच्यापेक्षा आमचे लोक एवढी चांगले आहेत ना, खरंच विकास करत असेल. मी तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मानतो की त्यांनी विचार केला पाहिजे वर्ण पक्षानं की यावेळेस देशमुख साहेब म्हणले त्याप्रमाणे फेडरेशनचे काही लोक असतील सोसायटीची जे खरंच इच्छुक आहेत किंवा ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे अशा लोकांना घेतलं पाहिजे, ही आमची भावना आहे. इच्छुकचं पण म्हणत आहे, पण मी म्हणतो त्याची कॅपॅसिटी खरंच आहे, क्षमता आहे. कोणी असेल, तुम्हाला जो आवडेल त्याला तुम्ही घेतला पाहिजे. मला सांगा, रावेत तातोडे फेडरेशन शहरामध्ये सध्या जसं पूर्वी वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर हा टॉपचा एरिया, आता रावेत तातोडे हा जो परिसर आहे तो सुद्धा अगदी कोरेगाव पार्क सारखा वेल प्लॅन 100%. जेव्हा धन्यवाद सर्वप्रथम बीसीबी अंचिलेकर साहेब की आज सर्वसामान्य सोसायटी धारक आज शहरामध्ये 90% 80 ते 90% समाज ज्या ठिकाणी राहतो तो एक दुर्लक्षित झालेला भाग म्हणजे सोसायटी धारक. आज शहराच्या विकासामध्ये 90% 80 ते 90% टॅक्स सोसायटी धारक देतो. आज जर तुम्ही रावेत, केवळे, मामुडे, पुनावळे, तातोडे हा एरियाचा विचार केला तर 250 कोटीचा टॅक्स दरवर्षी तुमचं केवळे संकलन केंद्र, चिंचवड संकलन केंद्र 250 कोटीचा टॅक्स हा या परिसरातून येतो. त्याच्यामधला 70% टॅक्स हा सोसायटी धारकांकडून घेतला जातो ऍव्हरेज. पण ह्याच्या बदल्यात सोसायटी धारकांना मिळतं काय, हा एक खूप मोठा सखोल विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं तर आज कोटीचे फ्लॅट आहेत, 50 लाख 70 लाख 80 लाख 1.5 कोटीचे फ्लॅट आहेत. पण त्याच्या बदल्यात महानगरपालिका सोसायटी धारकांना काय देतं तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे पर फ्लॅट सोसायटी धारकांना पूर्णपणे महानगरपालिकेने बांधून आणि गृहीत धरल्यातला प्रकार आहे. तो कसा की सगळे जे नियम आहेत शहरातले, पहिला म्हणजे जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत आपल्या, रस्ता, लाईट, पाणी, आपण तिथूनच सुरुवात करू. जे की पूर्वीच्या काळात म्हणजे 1900 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. समस्यांवरती येऊ. मला पहिले हे सांगा, तुमच्याकडे तुम्ही उमेदवार उभे करणार आहात का? हो 100% उभे करणार. कारण आज जर आम्ही 70% आणि आम्ही एकदम दुर्लक्षित आहे आज राजकारणाच्या पत्रावरती दुर्लक्षित काय आहे की आम्हाला बेसिक अजून पाणी कमी पडलं तरी जाऊन बसावं लागतंय. कुठे? पालिकेत जाऊन बसावं लागतंय. कारण आता मी कोणत्याही राजकीय पक्षाला दोष देणार नाही किंवा कोणत्याही नेत्याला दोष देणार नाही, कारण मागचे 4 वर्ष कोणी नाहीच सिस्टीम मध्ये. तर पालिकेचे अधिकारी शहराचे मालक आहेत. आताची परिस्थिती ते नोकर आहेत आपले, नाही पण ते मालकासारखं करतात ना. आताची परिस्थिती अशी आहे की नगरसेवक हा सेवक आहे, तो आता सध्या तरी नाही, तो विश्वस्त आहे. आता आम्ही नवीन फेडरेशन आहे, कारण आमचा परिसर हा मागच्या 4 वर्षात डेव्हलप झालेला परिसर आहे. पण आताची जी परिस्थिती, आमची मागणी आजच्या जर सगळ्या राजकीय पक्षांचे जर अजेंडे तुम्ही बघितले, सोसायटी धारकांच्या प्रश्नावरती कुणीही बोलायला तयार नाहीये. आज प्रस्थापित भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा बाकीचे पक्षच नाही शहरात, शिवसेना, हे 3 पक्ष सोडले, बाकीचे पक्ष शहरात नावालाही उरतात की नाही अशी परिस्थिती. आज तुम्ही प्रस्थापितांच्या मी तुमचेच काही प्रश्न आणि काही मुलाखती ऐकल्या की आजचे प्रस्थापित हे अनधिकृतला अधिकृत कसं करता येईल, शास्तीकर कसं माफ करता येईल ह्याच्यासाठी भांडतात ते. पण आमच्यासाठी भांडणार कोण आहे?
आज आम्ही शहराला जर 70% 80% टॅक्स देतोय, पण आमच्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी पण भांडणारं कोणी नाहीये, की जो कोणी म्हणू शकत नाही की बाबा आज सोसायटी धारकांना एक नियम आहे की एका घरात 5 माणसांनी राहायचं, तुम्हाला 550 लिटर पाणी देतो आणि ते पण द्यायचं नाही पर फ्लॅट. जसं जसं 4 मजल्याच्या वरती जात आहे ना, तसं तसे प्रॉब्लेम्स वाढत चाललेत. तिथं लाईट असू द्या, आमचे 100 ऍव्हरेज 100 सोसायटी असेल तिला 1.5 लाख रुपये वर्षाचं टँकरचं बिल येतं ऍव्हरेज. 2000 सोसायट्यांचा जर सर्वे केला, आमच्या परिसरात 2000 ऍव्हरेज सोसायटी आहेत आता. एवढं टँकर सुरू आहे तुमच्याकडे? तर टँकर पावसाळ्यातही टँकर चालू होते सोसायट्यांना, पावसाळ्यातही टँकर, उन्हाळ्यातली परिस्थिती अजून वाईट असणार आहे. तर तुम्ही लोक महापालिकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार का? हो, 100% उतरणार. मला देशमुख साहेब तुमच्यापासून परत मी सुरुवात करतो आता याच विषयावरती. उद्या निवडणूक लढवायची झाली, तुमच्या लोकांमध्ये तशी एकी आहे का? कारण प्रश्न पहिला तिथे येतो, याच्यामध्ये राजकारण वगैरे तो भाग सोडा, ही मंडळी तुम्ही काय राजकीय मंडळी नाहीत. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा हक्क, तुमचा हक्क आहे, तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लोक इतके सगळे एकत्र असं वज्रमुठ आहे का तुमची? हा, तर त्याच्यावरती यायला पाहिजे. तुम्ही ऍक्च्युली हे बोलत होते तेव्हाच माझं म्हणणं होतं की हा परिस्थिती याचं कारणच तो होतं की सोसायटी धारक तेवढे एकत्र नाहीये, म्हणजे प्रॅक्टिकली स्पीक. बरोबर. म्हणजे जे आहे वस्तुस्थिती ती. पण आता ही वेळ आली आहे ना की हे जे की नाहीये म्हणणार ना, हेच लोक येऊन म्हणतात की आपला माणूस पाहिजे. हा फरक आहे दोन्ही. तशी वेळ आली आहे. हा, ती वेळ लोकच सांगायला लागली की ही वेळ आली आहे, आपल्याला एकत्र यायची वेळ आहे. आणि तुम्ही एखादा उमेदवार आपण उभा केला फॉर दॅट मॅटर, बरोबर, सोसायटी धारक म्हणून तो नक्कीच त्याच्याकडे सॉफ्ट करून बघणार. अच्छा. आणि तो दुसरी गोष्ट शिकलेलाच असणार आहे. तुम्ही विचार करा, तो एक तर आयटी मधला जास्त, आमचा एरिया पकडला तर तो आयटी शिवाय कुठला नसणार. म्हणजे याचा अर्थ 10-15 वर्ष तो ऍटलिस्ट 2-4 कंट्री तरी फिरून आलेला माणूस. बरोबर, ग्लोबल विजन. ग्लोबल विजन. आणि तो आला तर आला, वरून सगळ्यांना माहिती आहे की बाबा एज्युकेटेड आहे. तुम्हाला असंच काही नाही की फुकट वाटण्याच्या गोष्टी नाही करणार तो, एवढं तर नक्की आहे. कारण सोसायटीतच तो फुकट देत नाही. अहो 900,000 फ्लॅटचे सोसायटी जी चालवतात विना डिस्टर्ब, एक गाव चालवतात ते पण काहीही मानधन न घेता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता, आणि ते सुद्धा व्यवस्थित म्हणजे प्रॉपर प्लॅन करून जर ते एवढं इथे करू शकतात तर बाहेर तर काही करू शकतात. आमच्याकडे यांच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. आमच्याकडे साहेब खूप मोठी युनिट आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये आमच्या फेडरलचे सभासद आहे आणि जवळजवळ सोसायटीमध्ये 90% लोक आमच्यावर आहेत आज. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की गिव्ह अँड टेक आहे. भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेश दादाने आमची कामं केली 100%. म्हणून आम्ही 2019ला आणि 2024ला दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलो. अहंकार म्हणून सांगत नाही, त्यांच्या विजयामागे सोसायटी धारकांचा फार मोठे अहंकार म्हणून मी सांगत नाही. ह्यावेळेस दादांच्या विजयामध्ये आम्ही खूप मोठा हातभार होता. आता सुद्धा समजा आम्ही ठरवलं तर तुम्हाला खोटं सांगत नाही, आमच्या 5 गावामध्ये जे समाविष्ट गाव आहे त्या 5 गावामध्ये सगळे नगरसेवक निवडून आणू शकतो. 100% आणू शकतो. कारण एवढी युनिटी आमच्याकडे आहे. साहेब आमचं ग्राउंड लेवलला खूप मोठं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. काम करताना आम्हाला मदत झाली का? आमदारांची 100% झाली, त्यांनी काम केलं. परंतु आता परिस्थिती अशी आहे की आमदार जे माणसं देणार आहेत, आमदार साहेब महेश दादा माणसं देणार आहेत, ती माणसं तेवढी कॅपेबल आहेत का? त्यांचं नैतिकता आहे का? त्यांनी मागच्या 5 वर्षात काही काम केलं का? तर आमच्या परिसरामध्ये लोकांचं म्हणणं हेच आहे की नाही, यांनी काय आपली कामच नाही केली. कामं केली, आमदारांनी कामं केली. नगरसेवकांनी ठीक आहे, आता 4 वर्ष नगरसेवक होते, मागे 5 वर्ष होते ना, त्यांनी काही काम केलं नाही. त्यांनी कामं केली पण त्याचे ब्रँडिंग जास्त केलं किंवा व्हिडिओबाजी केली, पोस्टरबाजी केली. त्यामुळे आमच्या भागामध्ये खूप मनामध्ये एक असंतोष आहे की लोकांचं म्हणणं आहे की बापारावची आमची मिटिंग झाली त्यामुळे तेच होतं की नाही साहेब आपण यावेळेस काहीतरी केलं पाहिजे. आमचा विचार सिरियसली चाललाय आणि आम्ही जर ठरवलं तर 100% करू शकतो. हे आम्ही विधानसभेला दाखवून दिलंय. तुम्ही ठरवलं तर करू शकता, करणार की नाही हा मुद्दा आहे. मला यावेळेस सगळ्यात प्रभागात उभा. जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर. आम्ही सोसायटी धारक 99% शिक्षित आहे आणि ग्रॅज्युएट आहे. संघटित फेडरेशनच्या मार्फत आम्ही आहे. संघर्ष करायची जबाबदारी आता आम्ही आमच्यावरती घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला ही गरज ही आमच्या पुढच्या पिढीसाठी, कारण सोसायटी धारक हा आज 20 ते 30% टॅक्स देणारा सरकारला, त्यानंतर महानगरपालिकेला 100% टॅक्स कलेक्शन हे सोसायटी धारकांचं होतं. बरोबर. पाणी गळती जी शहरात चालते, काय आपण बोलू त्याच्यावरती जरा वेळ मागतात. पण हे सोसायटी धारक जो आहे हे सगळं देतोय. त्यानंतर डिझेलचे पैसे देतोय, पाण्याचे पैसे देतोय आणि पुढच्या पिढीसाठी आम्हाला आमचे जी घरं आहेत, कुटुंब जे आम्ही एज्युकेटेड म्हणजे 25 वर्ष वयाची शिक्षणासाठी घालवतोय, 25 वर्ष पुढची फ्लॅटसाठी घालवतोय, ते तरी निदान आमचं राहावं यासाठी आम्हाला राजकारणात उतरणं गरजेचं वाटतंय.
देशामध्ये त्यासाठी उतरणं. देशामध्ये परिस्थिती तीच आहे. राजकारणामध्ये सगळे असे लोक पाहिजे, सुशिक्षित, विचारी, ज्यांना व्हिजन आहे, ग्लोबल व्हिजन आहे. जग कुठे चाललंय, आपण कुठे आहे, कायद्याची माहिती असलेले. दुर्दैव असं आहे की ज्याच्यामध्ये याचं कशाचं ज्ञान नाही, असे अंगठे बहादर आणि ज्यांना देश वगैरे हे सगळं बाजूला ठेवा, कायद्याचं कुठलंही ज्ञान नाही, विचार नाही, अशी मंडळी तिथे सभागृहात जाऊन बसतात. त्याच्यामुळे दुर्दैव. मला एक सांगा आता, सर एक माझी खंत आहे माहितीये का, की आता कसं कसं एक तर मी राजकीय भाषा करणार नाही, आता आम्ही राजकीय माणसं नाही, परंतु सध्या जे चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, हे सगळे निवडणूक हायजॅक केलं सगळं झालंय. सगळं एखाद्या नगर पंचायतीमध्ये एखाद्या माणसाला उभं राहण्यासाठी एखाद्या स्त्रीला 5 वाजता तुम्ही 500 पोलीस पाठवताय. त्याच्यामुळे आमच्यासारखा जो समाज आहे की आमच्यासारखी लोक आहेत पांढरपेशी, हा पण विचार करायला लागलेत काय चाललंय. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये अस्वस्थता आहे की काय चाललंय, हे निवडणूक नावाचा प्रकारच नाही, सगळ्या गोष्टी हायजॅक झाल्या. तुमचा असंतोष, तुमची कटकट ही प्रत्यक्ष रस्त्यावरती येऊ द्या. मला सांगा देशमुख, मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुका तुम्ही पाहिल्या, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तुमचा जो टेम्पो असतो त्याला घाबरून ही मंडळी ताबडतोब बैठक घेतात, हॉटेलमध्ये आश्वासनं देतात. थेट सीएमने सुद्धा आश्वासन दिली. सयाजी हॉटेलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तुम्हा लोकांची एक बैठक सुद्धा झाली. त्यावेळेस जी जी आश्वासनं दिली होती, पाणी असू दे, रस्ता असू दे, लाईट असू दे, कोणती, त्याची पूर्तता झाली का? तुम्ही तिघांनी सांगा. तर असं तर 2 इलेक्शन झालं, एक पोटमध्ये एक पोटनिवडणूक झाली, त्याच्या आधी पण आलं. दोन्ही वेळेस त्यांनी येऊन एकच सांगितलं की आम्ही पाणी कधीच कमी पडून देणार नाही. तर पहिले इलेक्शनला आले 2017 बरोबर, आणि त्यावेळेस आले ते सांगितलं त्यावेळेस सांगितलं 6 महिन्यामध्ये आम्ही तुमचा प्रॉब्लेम लगेच ते आमदारांच्या निवडणूक लागली पुन्हा एकदा फक्त चिंचवडची, आणि तेव्हा सुद्धा त्यांना येऊन तेच सांगावं लागलं. पोटनिवडणुकीला पोटनिवडणुकीत सुद्धा तेच सांगावं लागलं की आम्ही तुमचा पाण्याचा आणि आता लास्ट मीटिंग झाली त्याच्यात सुद्धा तेच. आता ह्या जर ते स्वतःच 3 वेळा येऊन तेच सांगतायत, आपण काय सांगायचं वेगळं की हे पूर्ण झालंय की नाही झालंय, हे तर दिसतंय ना. ते स्वतः 3 वेळा सांगून गेले. किती टक्के झाले त्यातले आश्वासन पूर्ती? किती टक्के? आश्वासन पूर्ती टँकर कमी झाले, टँकर कमी, सोसायट्यांची टँकरची बिलं कमी झालीत का? नाही, असे काही खास नाहीये म्हणजे खरं सांगायचं. परंतु तुम्ही जर बघितलं तर आम्ही एक पेटिशन पण फाईल केलं होतं. हो, तो फार महत्वाचा होता. तर तुम्ही त्याला बरेच राजकीय पक्षांचा विरोध होता, पण आम्ही ते करून घेतलं. त्या याच्यामुळे काय झालं की आता कलेक्टरला मॅन्डेट आहे कोर्टाला, पुणे कलेक्टरला, की तुम्ही एव्हरी मंथ तुमची मीटिंग घेतली पाहिजे आणि ज्याचे प्रॉब्लेम तिथे येतील ते सॉल्व्ह देतात. बरोबर, ते देत आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणजे आम्ही उगीच आरोप लावायचा म्हणून नाही लावणार, पण त्या गोष्टीमुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. आणि काय म्हणतो, तुम्हाला पिटिशन दाखल करायची वेळ आली, आश्वासनावर काम झालेलं नाही, पिटिशन दाखल केली, न्यायालयाचे डायरेक्शन आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा पाण्याचे, नाहीतर पुढचं तुम्ही काही तुम्हाला बांधकामाची परमिशन आम्ही स्टॉप करू. या गोष्टीमुळे तर ते आता काम करतात. म्हणजे राज्यकर्त्यांनी केलं नाही, पिटिशनमुळे झालं. राज्यकर्त्यांनी ही गोष्ट कुठपर्यंत न्यायला पाहिजे होती. तुम्ही साधी गोष्ट बघा ना, आपलं 15 लाखाचं शहर होतं ते कुठे गेलं आता? 30 लाख, 35 लाख, 35 लाख. किती दिवसात गेलं? 5 ते 10 वर्ष लागले. बरोबर. बरं, आपल्याकडे डिपेंडन्सी, वॉटर डिपेंडन्सीसाठी यांनी काय केलं? एवढ्यासाठी हे काय म्हटलं की मामा आस्केड आंध्र धरणाचं पाणी आल्यावर प्रश्न सुटला नाही? सुटला का? नाही. मुळात हा प्रश्न आहे ना, हा हे नाहीये, नॅचरल नाहीये, हा केलेलं कृत्रिम प्रॉब्लेम. बरोबर. पाणी गळती आहे म्हणतात, 30% पाणी, 40% सर, 40% पाणी गळती म्हणते ते. दरवेळेस त्यांचं ते कारण असतं. अहो, तुम्ही जर गव्हर्नमेंट काय म्हणतं की तुम्ही 100 लिटर आपण पकडू पर माणसं, 30 लाखाला किती लागते? 300 ml 300 समथिंग लागतात. बरोबर. हे उचलतात किती विचारा? 600च्या पुढे, 650 लिटर. मग 500 पण पाणी का नाही? म्हणजे मग एक चुकीची माहिती देतात किंवा एवढं पाणी उचलून कुठेतरी दुसरीकडे जातं. बरं, ह्याच वरती मी जे मगाशी तुम्हाला थॉट प्रोसेस बोललो ना, याच वरती महेश दादा होते आणि आमची मागच्या वर्षी मीटिंग होती शेखर सिंग, त्यावेळेस त्यांना मी म्हटलं होतं की तुमचे पाण्याचे प्रॉब्लेम काय आहेत म्हणलं दादा, मॅन्युअली माणसं पाणी सोडतात, तुम्ही एजन्सी ठेवली बरोबर, आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते पण कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचे. मग ते काय म्हणतात, या सोसायटीने मला मतदान नाही केलं, ह्याचं पाणी कमी कर. मग हे काय म्हणणार, ह्याचं पाणी कमी कर, ह्याचा सोड, ह्याला जास्त सोड, हे असं करतात. हे खरं आहे की नाही? त्यांनी अग्री पण केलं, बरोबर. ते माणसाकडे दिलं जातं, ते मॅन्युअली कंट्रोल्ड आहे, सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिफरन्स येणार.
तर म्हणलं मग तेच म्हणतोय मी शेखर सर ते ते ऑटो सिस्टमवर का नाही टाकत म्हणून आपण हे करू शकतो का नाही करू शकत तुम्ही काय बोलतो त्यांनी तो पॉइंट तिथे लिहून घेतलेला की लेट्स मेक दिस सिस्टम ऑटोमेटेड प्रत्यक्षात काही झालं नाही पण मी सांगायचा मुद्दा असं जर आम्ही असं ऑटोमेशनचे मोड तुम्हाला सांगितलंय मध्ये कोणीच नाही राहिलं सगळ्यांना सेमच पाणी येणार ना राहिलं काय करायचं पण यांना करायचं नाही राज्यकर्त्याच्या दारात जाऊन तुम्ही बसलं पाहिजे त्यांची हाजी केली पाहिजे तो दरबार ती त्यांना सवय लागलेली ही जी सवय ही मोडीत काढायची असेल ना तर तुम्ही हाच प्रकार आहे तर आमच्याकडे परिस्थिती काय माहितीये का की जे काय मी खरं बोलतो 2015-16 मध्ये आमच्याकडे अतिशय वाईट परिस्थिती होती पाण्याच्या लाईनच नव्हत्या परंतु 2017 मध्ये शेवटी मी परत महेशदादाचं नाव घेतो परंतु महेशदादाने मी मगाशी म्हटलं की 5 लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत 2 खासदार आणि 3 आमदार एका आमदाराने काम 100% केलं 268 MLD पाणी मंजूर करून घेतलं महाराष्ट्र आमदारांना आता 100 MLD पाणी आलंय आणि 2015-16 मध्ये आमच्याकडे 20% सोसायटीमध्ये फक्त पाणी होतं आज आमच्याकडे 95% सोसायटीमध्ये भरपूर पाणी आहे. आणि आमच्याकडे 95-96% सोसायटीमध्ये टँकर येत नाही हे क्रेडिट 100% दादांचं आहे पक्षाचं म्हणत नाही त्यांनी पाणी आणलेलं आहे 100 MLD पाण्याचा जलशुद्धी प्रकल्प चालू झालाय त्याचं पाणी येते पण दुसरा विषय असा आहे माहिती का की पाण्यामध्ये आमची दुसरी एक मागणी होती की आजपर्यंत आमचे जेवढे टँकरवर पैसे खर्च झाले ते रिफंड लिहून दिलं होतं बिल्डरांनी की आम्ही 500 रुपये स्टॅम्प पेपरवर की हे पैसे आम्ही ह्या लोकांना परत देऊ असे आमचे 5 ते 6 हजार कोटी रुपये हे बिल्डरकडे आहेत आमची दादांकडे आयुक्तांकडे सगळ्यांकडे परत मागणी आहे परंतु ह्याच्यामध्ये घेणबाची मेक काय माहिती का हे सगळे पॉलिटिशियन आहेत बिल्डर त्याच्यामुळे मी फडणवीस साहेबांना म्हटलं होतं त्यामुळे हा प्रश्न पुढे येतच नाही हा विषय झाला आमचे पैसे मिळाले पाणी आता आम्हाला मिळतंय 100% मिळतंय दुसरा विषय सर कचऱ्याचा विषय होता आमची एक खंत आहे मुशीकरांची आमच्या भोसरीकरांची की सगळा कचरा आमच्याकडेच टाकला जातोय वेस्ट एनर्जी प्रकल्प झाला वास कमी झाला प्रदूषण कमी झालं 100% मान्य आहे परंतु इकडला पुनवळ्याचा प्रकल्प त्यांनी रद्द केला आणि आमच्या माती परत सगळा कचरा मागला हा आमचा प्रश्न आणखी सुटलेला नाही तर तिथं वेस्ट एनर्जी मला सगळ्या गोष्टी झाल्या कामं झाली सगळं झालं विषय झाला परंतु कचऱ्याचा जो काही बाकीचा विषय दुसरीकडे व्हायला पाहिजे दुसरं म्हणजे कचरा उचलण्यासाठी ह्यासाठी सगळ्या गोष्टी एजन्सी आहेत त्या पैसे घेतात व्यवस्थित कचरा उचलला जात नाही सिस्टीम सर आपली सुधारली पाहिजे मग सर जे म्हणले ना ऑटोमेशन जर केलं पाण्याचं तर हे ह्यांचे सगळ्यांचे पैसे हे होतील सर पाणी सोडणारा माणूस पाणी सोडणारा ठेकेदार पाणी पुरवठ्यामध्ये काम करणारे अधिकारी पैसे घेतात सर्रास पैसे घेतात आणि ह्यांनी जर हे बंद केलं ना सर तर यांचे पैसे होतील ना यांना करायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हे जे राज्यकर्ते आहेत स्थानिक यांची पोर आहेत पाणी सोडायला ते सांगतात की देशमुख साहेब सुसरे आपल्याकडे यांना पाणी सोडू नको ही अतिशय बेकार गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आमचा प्रतिनिधी पाहिजे यांच्याकडे कुठं जाते सारखं पसरायला आजी करायला नको आजची आमच्या शहराची आमच्या भागाची परिस्थिती जर बघितली तर घागर उशाला गोरड घशाला अशी परिस्थिती रावेतचा बांधारा तो आमच्या जवळ आमच्या घराच्या समोर किंवा आमच्या परिसरात 100 मीटरवरती पाण्याची मोठी डोले जंग टाके आहेत आणि त्याच्या बाहेरच्या जे सोसायटी आहेत त्यांना कमी दाबाने पाणी 8-10 मजल्याच्या सोसायटी आहेत तिथं त्यांना कमी दाबाने पाणी त्यांना वर्षाचे जे काही 150-200 टँकर आहेत ते लागतात ही खूप भयानक परिस्थिती आहे तुमच्याकडे आता 42 मजली टॉवर होणार आहे 42 मजली ही तर अजून मोठी समस्या 70 मजली मंजूर पण झाले 70 मजले मंजूर झाले म्हणजे महानगरपालिकेची काय विचारधारणा आहे की डिस्ट्रॉय करायचं आहे का आपण शहराच्या विकासाच्या नावाखाली शहराचं बकालीकरण करतोय का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधनं सोसायटी धारकांमधनं किंवा जे सगळ्याच नागरिक आहेत त्यांनी विचारणं गरजेचं आहे जर महानगरपालिका त्या 70 मजली 40 मजल्याच्या साईटसाठी सेपरेट फायर सिस्टीम मंजूर करून ते देत आहे म्हणजे 100 कोटी त्यासाठी खर्च करतंय ज्या सोसायटी आहेत तिथं आज महानगरपालिकेने जी फायर युनिव्हर्सिटी दिल्या त्यांना तुम्ही फायर ऑडिट करा कोणतीही बिल्डरला फायर कम्प्लिशन देताना फायर डिपार्टमेंट काहीही बघत नाही आता ते पैसे घेतात त्याशिवाय आणि त्या फायरचे काय यंत्रणा कार्यरत आहे हे बघितलं जात नाही फायनल युनिव्हर्सिटी देताना सेम विषय कचऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या प्रत्येक सोसायटीकडनं 1000, 2000, 5000, 3000 रुपये घेतल्याशिवाय कचरा कलेक्ट करत नाही ती परिस्थिती आहे प्लस आता अजून त्याच्यामध्ये शॉकाची गोष्ट म्हणजे महानगरपालिका सांगते ओला कचरा करा सुका कचरा करा सेपरेट करा आम्ही सोसायटीमध्ये यंत्रणा राबून भले सोसायटी एखाद्या फ्लॅट धारकांनी केलं नाही तर स्वतः कामगार ठेवून ते सेपरेट करतो पण महानगरपालिकेचे ठेकेदार हे दोन्ही ओल्या कचऱ्याचं बिन सुक्या कचऱ्याचं बिन दोन्ही एकत्र करून घेऊन जातं म्हणजे ही शोकांतिक आहे दुसरं पाठवलं तुम्ही त्याच्यानंतर आमच्या भागात काय झालेलं आहे की आरक्षण जी आहेत डीपी मध्ये ती आरक्षण तुमची खेळाची मैदान असू दे तुमची हॉस्पिटल राहू दे तुमचे कम्युनिटी हॉल राहू दे हे विकसित करायचं सोडून महानगरपालिका काय विकसित करते कचरा विलगीकरण केंद्र SRA प्रोजेक्ट त्यानंतर तुमचे म्हाडा
म्हाडाचे प्रोजेक्ट आमच्या स्थानिकांनी भरपूर विरोध केला त्या गोष्टीला, पण म्हणजे सिस्टीमवरती ताण कसा येईल ह्याच्यावरती महानगरपालिकेचं लक्ष आहे. बेसिक जे प्रोजेक्ट आहे ते काहीच केलं नाही. बेसिक एक काही तुम्ही मला दाखवा 6 किलोमीटरच्या पट्ट्यात एकही भाजी मंडई नाही. आज महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात आम्ही रस्त्यावरती आठवडे बाजार भरू नये म्हणून महानगरपालिकेला तक्रारी केल्या. आज उपायुक्त म्हणतात मग भाजी कुठे मग घ्यायची लोकांनी, म्हणजे या अशा महानगरपालिका उपायुक्ताला तुम्ही बडवलं पाहिजे. उपायुक्त जर विचारतात की नागरिकांना जे तक्रार करतात त्यांचे नंबर सार्वजनिक करतात की आठवडे बाजार रस्त्यावरती, कारण सर एखादा ऍक्सिडेंट झाला तर आज 30 ते 40 लोक मरतील एका जागेवरती. एक जर कॉन्क्रीटचे आमच्या इथं कॉन्क्रीटचं जंगल आहे, तुमच्या भागात एकही मंडई नाही. एकही मंडई नाही. 6 किलोमीटर मध्ये एकही मंडई दाखवा तुम्ही, एकही मंडई नाही. म्हणजे ही खूप भयानक गोष्ट आहे. येणाऱ्या काळासाठी हे खूप बकालीकरण, जे शहराचं आपण बकालीकरण म्हणतो ना, ते आता वाटतंय की ते उच्चभ्रू होतंय. हायटेक टावर्स आहेत, पण जर त्या टावर्सची लाईट इलेक्ट्रिसिटी बघितली तुम्ही, मध्ये इलेक्ट्रिसिटीचे फ्लक्च्युएशन बघितले, लिफ्ट मध्ये बिघाड येतोय, एक ऍक्सिडेंट झाला तर लोकांचे जीव जातात. मागच्याच आठवड्यात आमच्या इथं ह्या सर्व्हिस रोड डेव्हलप नसल्यामुळं एका 25 वर्षाच्या तरुणाचा एका सोसायटी धारकाचा जीव गेला आता ह्याच आठवड्यात. म्हणजे हे जर भयानक प्रकरण थांबवायचे असतील तर जे लोक डे इन डे आउट मध्ये हे प्रॉब्लेम फेस करतात त्यांचे प्रतिनिधी आज त्यांना बोलणं असले गरजेचं, सिस्टममध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्या सोसायट्यांना दुसरा एक मोठा प्रश्न महापालिकेशी निगडीत, एसटीपी सेवर ट्रीटमेंट प्लांट. महापालिका टॅक्स घेताना त्याच्यामध्ये तुमचा तो कर येतो प्रत्यक्षामध्ये तुम्हाला ते केंद्र सरकारच्या त्या नॉर्म्सप्रमाणे ती कंपल्सरी केलेली आहे. त्याच्यावरती पण मला मागे चर्चा पण झाली, प्रत्यक्षात सोल्युशन काय नाही. उलट तुमच्या सोसायट्यांना नोटिसा काढलेल्या आहेत सगळ्यांना की तुम्ही तुमची एसटीपी, तुम्ही तुमचं कचरा विलगीकरण करत नाही. म्हणजे याच्यावरती तुम्ही महापालिकेवर नाराज आहात का? नाही सर, त्याला सोल्युशन काय? सर नाराज माहिती, एक मिनिट सर, नाराज काय माहितीये का की पाठीमाग आमच्या एरियामध्ये किंवा सगळीकडेच एसटीपी चालवण्यात म्हणून कनेक्शन पाण्याची कट करायला सुरुवात केली. त्यावेळेस आता जे इच्छुक आहेत ना, एक पण इच्छुक समोर नाही आला. आमचे लोक पाण्याचे कनेक्शन कट केव्हा ओरडायचे, त्यावेळेस पण आम्हाला महिलांनी मदत केली. तर आम्हाला सांगायचं काय माहितीये का की आमचं म्हणणं आहे की बिल्डरांनी एसटीपी व्यवस्थित बसवलेलेच नाहीत. अच्छा, तुम्ही त्याला कंप्लेशन का दिलं? मग कंप्लेशन का दिलं? तुम्ही पैसे खाऊन कंप्लेशन दिलं? ही सिस्टीम व्यवस्थित चालवली जात नाही. आणि त्याच्यामुळं हे नाराज तर आम्ही महापालिकेवर 100% आहोतच, परंतु हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी पण आम्हाला त्यावेळेस मदत नाही केली. एक माणूस सोडून बाकी कोणी मदत नाही केली. आमच्याजवळ 15-20 सोसायटीचे कनेक्शन कट केले होते. परत आम्ही संघर्ष केला. माझी वैयक्तिक भांडण झाली पर्यावरण विभागामध्ये. सर मी आज पण सांगतो, पर्यावरण विभाग म्हणजे फक्त नावाला विभाग आहे. ते एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. हा, एक नंबरचे करप्शन तिथं होतं. आणि आम्ही ओरडून सांगतोय की तुम्ही एनओसी देताना सगळ्या गोष्टी चेक करा. एसटीपी, मी परवाच सर एका पर्यावरण विभागामध्ये गेलो होतो. पर्यावरण विभागाचे ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांचं नाव घेत नाही मी आता या ठिकाणी, तर त्यांना सांगतोय तिथे एसटीपी चालू नाही, तर तो म्हणतो ग्रे वॉटर आहे. अरे 500 फ्लॅट आहेत त्या ठिकाणी, तू तिथं मला सांगतो ग्रे वॉटर आहे, म्हणजे मलाच वेळात काढतोय तो. मी सर 5 वेळेस पत्र दिलेत. परवा हार्डिकर साहेबांना परत 5वं पत्र दिलंय की त्या बिल्डरवर आणि ज्या अधिकाऱ्याने त्यांना एनओसी दिली त्याच्यावर कारवाई करा. त्याच्यावर कारवाई होत नाही आणि 2-3 वर्षांनी उठतात परत. एक एजन्सीने आम्हाला त्याला एक 1500 कोटी 100 सर्वे करायचे, त्याला 100 कोटी द्यायचे. तो सर्वे करणार आणि आमचं कनेक्शन कट करणार. हे चुकीचं आहे ना. ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत ना. आणि आमची तळमळ कोणी ऐकून घेत नाही. या सगळ्या गोष्टी होतात ना. त्यामुळे तुम्ही जे म्हणलं ना एसटीपी वगैरे, पर्यावरण विभाग फक्त आमचे लोक साहेब कसं आहे, आम्ही शिकलेली माणसं आहे, आम्हाला पर्यावरण पाहिजे का 100% पाहिजे, आम्ही त्यासाठीच काम करतो, परंतु आम्हाला सपोर्ट मिळत नाही. आणि हे जे राज्यकर्ते आहेत, त्या राज्यकर्त्याची मानसिकता किंवा त्याची वैचारिक भूमिका नाही की खरोखरच आपण पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे पर्यावरणासाठी काम करणारी लोक पालिकेत पाहिजेत. पर्यावरणाचं काम करणारी लोक त्या शहराचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. अशा गोष्टी आमच्या सगळ्यांच्या आहेत आणि यामध्ये बदल झाला पाहिजे. परंतु खंत हे काय साहेब माहिती का की निवडणूक लढवायचं म्हणलं ना की आता कॅमेऱ्यावर बोलू का नको माहिती का, तुमचे पैसे पाहिजे, तुमची जात पाहिजे, धर्म पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. ही खंत आहे. आणि एक दिवस जसा बंड झाला आजूबाजूच्या देशामध्ये, तसं एक दिवस आपल्याकडे पण होणार. 100% हा, आता सरांच्या म्हणण्याचं 100% मी सहमत आहे. कारण पर्यावरण विभाग राहू दे, तुमचा अतिक्रमण विभाग राहू दे, हे निष्क्रिय विभाग, बांधकाम परवानगी विभागाच्या वरती काम करणारी विभाग मी आता म्हणेल. कारण अतिक्रमण 100% प्रोटेक्टेड बाय महानगरपालिका, अशी परिस्थिती शहरात आहे. दुसरं पर्यावरणाचं जर म्हटलं तर मोकार अनधिकृतपणे चालणारे आरएमसी प्लांट. आज तुम्ही मागच्या आठवड्यात बातमी वाचली, नवजात बालकाच्या फुफ्फुसामध्ये सिमेंटचे कण सापडले. मी तर म्हणतो आता तुम्ही शहरातल्या नागरिकांची जर फुफ्फुस तपासली ना, सगळ्यांच्या फुफ्फुसामध्ये सिमेंटचे कण सापडले. आमचा बांबुडी भाग झाला, बिनधास्तपणे आरएमसी प्लांट अनधिकृतपणे चालू आहेत. आणि त्याच्या महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेला नोटीस काढल्यापर्यंत काय करत? नोटीस काढल्यापर्यंत महानगरपालिका काहीच करत नाही. आरएमसी प्लांटवर कारवाई होणार नाही. आता आरएमसी प्लांट हे ह्यांचेच सगळ्यांचे सगळे राज्यकर्ते, सगळे राज्यकर्ते आहेत. त्यामुळे आरएमसी हे फक्त पेपरबाजी वगैरे होती सर. मी स्पष्टपणे बोलतो, कारवाईच होत नाही साहेब. आमच्या आरएमसी प्लांट बंद झाला,
सगळ्यांनी उठाव केला, त्याच्यानंतर आर्यनचे प्लॅन एका दुसऱ्या बंद केला त्यांनी काय आमच्याकडे पण केले 4-5, पण त्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. सर धमकी येतात, धमकी येतात, फोन direct. करतात, होय. तुला काय करायचं बघतो तुझ्याकडे. मी परत सांगतो तुम्हाला, आमच्या पाठीमागे महेश दादा आहे म्हणून लोक गप बसतात. तर आम्हाला काम करणं खूप अवघड विषय आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आरएनसी प्लांट तर ते काय करतात ना, ते आता मागच्या वेळेस जेव्हा कंप्लेंट रेज केली नाही actually पाहिलं तर सगळं आरएनसी प्लांट जे आहेत ते सगळे बॉर्डरवर पीसीएमची संपली अच्छा अच्छा, पलीकडे, अच्छा. पण लांब. यांनी सांगायचं आमच्या आमचं नाही, माझं तिकडे. PMRD हद्दीत. आणि मग ते त्याच्यात पण खेळ चालू राहतो, ते मी पाहिलं नाही. आणि तुम्ही बघा ना सगळीकडे हे जे मगाशी पॉईंट मानला नाही मी, तो एकदम भारी होता. एक काही प्रकारचं रिझर्वेशन जे आहेत ना ते डेव्हलप केलेले नाहीयेत. अच्छा, म्हणजे कुठेही जा तुम्ही, पिंपे सौदागर पासून ते रावेत पर्यंत तुमच्याकडे भाजी मंडई हा विषय नाहीच आहे का? एक आहे आमच्याकडे छोटी बनवलेली आहे 16 नंबरला. ती आहे ती रस्त्यावर ना? नाही आतमध्ये व्यवस्थित आहे ती एक भाजी मंडी बनलेली आहे. परंतु मध्ये हॉकर्स झोन बनवणार होते बिकॉज ऑफ ते फुटपाथवर येतात ना हो, सगळे, हो, हो. म्हणून त्यासाठी सर्वे पण केला हे सर्वे सारखं. पण त्याच्यानंतर पुढे काहीच नाही केलं. परंतु आहे ना जे काही रिझर्वेशन गार्डन, ओपन गार्डन, खेळाची मैदानं किंवा तुमचं महापालिकेचं दवाखाना आहे का ते बघा. नाहीच आहे. ओके, तर ते दवाखाना नाही, महापालिकेचे दवाखाना नाही, गार्डन नाहीये किंवा तुम्हाला काय म्हणतात ओपन स्पेस चालायला खुले जागा मैदानं काही खुले मैदानं नाहीयेत. आणि टॉवर असे वरच्या वर वाढतायत. आणि रस्त्याचे प्लॅन बघा तुम्ही, ते फुटपाथ वाढवले, रस्ता छोटा केलाय. हो, हो. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, यांच्याकडे जो 40 मजली टॉवर बनवला, उद्या जर समजा बिल्डिंग मध्ये इन्सिडेंट झाला आणि सगळ्या लोकांना खाली आणायला लागले तर ते रस्त्यावर पण नाही मावणार. नाहीच म्हणू शकत आताच्या परिस्थितीसाठी. आणि हे त्यांचं प्लॅनिंग आहे, हे प्लॅनिंग. तर याचं कारण असं आहे, आणि महापालिकेने- त्यामुळे सांगताना की आपल्याकडे सुशिक्षित आणि खरंच बाबा मला हे माझं शहर आहे आणि ते माझं घर आहे ह्या प्रकारे जर माणूस असेल ना विचार करणार, तेव्हा कोणीतरी ते तिथं होईल, नाही तर काही नाही होऊ शकत. याच्यामध्ये बायको निवडून येते, नवरा सांगतो मी सगळा कारभार अजून एक काय की झाला? आता जर सगळ्या इच्छुकांच्या अजेंडे बघितले, आपण म्हणतो की बाबा तुमच्या 5 वर्षात तुम्ही काय करणार, त्याचे प्लॅन द्या. त्याच्या प्लॅन मध्ये जर तुमच्याकडं व्हिजन म्हणतो, Vision must. व्हिजन मस्ट पाहिजे. त्याच्यामध्ये जर असं असेल की इच्छुकच रस्त्यावरती आठवडे बाजार भरतात, हा तेच आहे. सगळेच म्हणजे कुणी एक नाही, सगळे, सर्व पक्षी. सर्व पक्षी. म्हणजे तुम्ही अनधिकृत गोष्टीला प्रोत्साहन देताय. याच्यामध्ये आणि ह्याच्यामधून जो काही नरसंहार घडेल, जे काही बकालीकरण घडेल, आता म्हणजे रोज जिथं आठवडे बाजार बसतो त्याच ठिकाणी महानगरपालिका ही कलेक्शन करते. बरोबर. ती पावत्या फाडते त्या लोकांच्या, तो काही वेळेस उचलून घेऊन जाते. त्यानंतर ह्याच्यामधून जो उपद्रव होतोय तिथं कचरा पडतो. 8-8 दिवस आमच्याकडे काय आहे की रस्ते सफाई ही होत नाही. ह्याच्यात अजून एक गंमत सांगतो. रस्ते सफाई होत नाही. मग जे नाही. सोसायटी घराकडे बेसिक आहे. यांचं जे म्हणलं ना आता आठवडे बाजार प्रत्येक इच्छुक लावतो, ह्याच्या कंप्लेंट मध्ये केलं होतं. कंप्लेंट केलं ना की हे काय करतात माहितीये का, की बाबा आता सत्तेत कोण आहे त्यांचे सोडून बाकी सगळ्यांना अच्छा. उचलून घेऊन जा. बरं. आणि मग त्यांना सांगणार की बाबा सांगण्यांनी कंप्लेंट केली होती, त्याचा फोन पण येतो. नावच महानगरपालिका नाव Direct सांगते तक्रार की बाबा यांनी तक्रार केली होती म्हणून आम्ही काढलं. आणि- मग त्याचे फोन पण येणार, तक्रार केली होती मग प्रश्नच नाही ना. म्हणलं बघ ना ते कसं होतं. नाही सर मला तुमच्या तक्रारीचा प्रॉब्लेम नाहीये. मग त्यांनी ऍक्शन फक्त आमच्यावरच घेतली, मग बाकीचे कुठे? मग तुम्ही त्यांचं नाही तक्रार केली? नाही मी सगळ्यांवर केली होती. आता हे त्यांचं प्रॉब्लेम आहे, ते फक्त स्पेसिफिक टार्गेट करूनच करतात. महापालिकेचं प्रशासन हे असं भ्रष्ट आहे. भ्रष्ट आहे. सारथी वेबसाईटवर तुम्ही कुठली तक्रार केली, एकदा मी डुकरांसंदर्भात तक्रार केली तर दुसऱ्या दिवशी तो डुकरवाला माझ्या दारात आला, तुम्ही माझी तक्रार केली म्हणून. लगेच मी म्हटलं तो जो पालिकेचा सारथीवाला आहे ना त्याला जाऊन बळवला पाहिजे. आणि हे असं कसं म्हणजे होतं ते? तक्रारदाराची नावं द्यायची. जनतेची विश्वासार्हता तुम्ही अशा प्रकारे जनतेला त्याच्यात दोषी जातात. तुमची काम आहे, काम न करण्याचा पगार, पैसे, हप्ते ही मंडळी घेणार आणि दोष मात्र सगळं आपल्यावरतीच प्रश्न काढणार. काय माहितीये का? देशमुख साहेब, मी याच्यामध्ये ऍड करतो, हे जे अतिक्रमण आहे ना जे फुटपाथवरती, हे फक्त पालिकेचे लोक पैसे नाही घेत, हे जे स्थानिक लोक आहेत ना हे पण यांच्यावर हप्ते घेतात. पैसे अच्छा. जाऊ द्या. आणि मला- ह्यांचं प्रोटेक्शन आहे त्यांना. ते तू बस मी बघतो काय असेल सांगायचं. माझ्या घरी सर तुम्हाला सांगतो, मी पत्रावर केला होता तर रात्री 1 वाजता लोक माझ्या घरी पाठवले होते. रात्री 1 वाजता. आमच्या इथं आता स्पष्टपणे बोलता येत नाही मला काही गोष्टी, तर खूप अतिशय परिस्थिती बिकट आहे. ह्याच्यावरती काम झालं पाहिजे. आणि ह्याच्यावरती काम करत असताना महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे किंवा जे प्रशासन आहे यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे. राज्याकडे ते काय करणार आहे म्हणजे स्वच्छ प्रशासन पाहिजे. शेखर सिंग सारखं भ्रष्ट प्रशासन असेल ना तर काय होणार? आता जे फुटपाथ आहे ना, हे आता जे आयुक्त आहेत ना आले सध्याचे,
ह्यांनीच ते मोठे मोठे फुटपाथ केलेत आणि ह्याचा आता वापर नाही, नाही, आता नाही. अतिक्रमणाकडे ह्याच्यावर झाला. मी शेवटचं सांगतो तुम्हाला. त्याच्या पलीकडं केलेले सायकल ट्रॅक महानगरपालिकेच्या कोणत्या पण अधिकाऱ्यांनी 2 किलोमीटर सायकल चालून दाखवावी त्या फुट सायकल ट्रॅकवर हे बोगस आहे. फक्त म्हणजे किती पैसा घालवलाय तुम्ही आज शेकडो कोटी त्याच्यावर साठवले त्यानंतर ते सीसीटीव्ही अर्बन स्ट्रीट फुटपाथ वरती 1000 कोटी घालवले, फुल मोठा शहरात स्कॅम. 9,500 सीसी कॅमेरे बसवले, त्यासाठी 800 कोटी घालवले, सगळे सीसी कॅमेरे बंद आहेत. सगळे सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये अशा प्रकारे अंडरग्राऊंड केबलिंग केलं का तर केबलचं जाळ वर नसावं म्हणून 700 किलोमीटरचं केबलचं जाळ तयार केलं, 150 किलोमीटरचं बंद आहे, सगळं वायाला गेलं. संपूर्ण शहरामध्ये इथून तिथून केबल नेटवर्क सगळ्या शहरामध्ये जाळ आहे, कोणी कारवाई मी करत नाही. मागचे 3 वर्ष झालं ह्याच्या विषयावरती बोलतोय की शहरामधल्या केबल म्हणजे शहरामधला झालेल्या जाळ्या आहेत आपण घरातल्या जाळ्या काढतो घरामध्ये लक्ष्मी नांदावी म्हणून घरातल्या जाळ्या काढतो शहरातल्या जाळ्या कोण काढणार हे शहर म्हणजे जे बकालीकरण म्हणतो आपण आज तुम्ही फॉरेनच्या कंट्रीमध्ये फिरा जर्मनी फिरा थायलंड फिरा कुठे तुम्हाला केबल वरती दिसतं? कधीच दिसणार नाही आणि ते थायलंड जर्मनी जाऊ द्या तुम्ही सिंगापूर श्रीलंकेला जरी गेले ना तरी ते स्वच्छ आहेत आपल्यापेक्षा. हा? तरी देशातला सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपल्याला पुरस्कार मिळतो. हा जोक एक आहे. आता ह्याची मुळात बघा complaint कंप्लेंट केली म्हटले होती. ना की ते कंप्लेंट केलं की तुम्हाला फोन करतो. हो हो मुळात हे काम तर पालिकेवाल्यांच आहे. कंप्लेंट करायची वेळ कशाला येते त्यांच्यावर? आणि सर, म्हणजे काम करत नाही ते म्हणून नाही करत म्हणून तक्रार केली तर तो तुम्हाला सांगतो की अरे बघ हे म्हणून जाब विचारणारे लोक काय प्रकार आहे? सभागृहामध्ये जाब विचारणारे लोक गेले पाहिजे. तुमच्यासारखे सुशिक्षित ज्यांना ग्लोबल विजन आहे जे जाब विचारू शकतात. अरे तू पगार कसला घेतोस, तुझं एक काम आहे तू करायला पाहिजे. शहरामध्ये अतिक्रमण आम्हाला तक्रार करायची गरजच नाही पडली पाहिजे. हे ज्या केबलच्या तक्रारीचा प्रदेश का गरज होतोय कारण मी तो फेस केला 1.5 वर्ष ती तक्रार खेळत राहिले क्लोज करायचे कोणती मला सांगायचं कोणती केबल काढून मला विचारायची मी म्हणायचं तुम्हाला जिथे जिथे केबल दिसतात त्या काढा एक डिपार्टमेंट विद्युत पाठवल्यानंतर शेवटला कंटाळून स्थापत्य अतिक्रमण करून स्मार्ट सिटीकडे गेले माझ्या बरोबर स्मार्ट सिटीचे अधिकारी वाद घालायला की तुम्हालाच का शहरामध्ये प्रॉब्लेम आहे ते होऊनही नंतर त्या कंप्लेंटचं काय झालं ती कंप्लेंट लॉक केली यांनी अजूनही ती प्रिंट आहे माझ्याकडे म्हणजे जो नागरिक बोलतो त्याचं अकाउंट सारखीचं ब्लॉक करायचं काम महानगरपालिका करते. अहो शहरामधल्या बेवारस आपली ही जी भटकी कुत्री आहेत त्या संदर्भात तक्रार केली. दुसऱ्या वर्षी त्यांचे संबंधित आयुक्त म्हटले तक्रार सारखीवर कशाला करता मी पर्सनल लक्ष देतो. त्यांनी संबंधित ठेकेदाराला सांगितलं तो म्हणतो आपल्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करायचं ते सांगा. अरे म्हटलं हे माझं काम आहे का? तुम्ही सर्वे करा तो तुम्ही सर्वे करा. तुम्हाला मी माझ्या परिसरामध्ये बकाल इतका वाढलाय कुत्र्यांचा रात्रभर झोप येत नाही. रात्री कुत्री मागे लागतात टू व्हीलर वाल्यांची चावतात. तुम्ही ते ताबडतोब बंदोबस्त करा. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आल्या त्यासाठी नाही म्हणे अजून आमच्यापर्यंत त्या गाईडलाईन पोहोचल्या नाही. तुम्ही तिथे थांबा. पेपरवाल्यांना तुम्ही मला सगळ्यांच्या घरी माहिती तर तुम्ही मला आहे. दाखवा ही कुत्री पकडायची. त्या बहादरांनी ती तक्रार परस्पर निरस्त केली. मी त्या आयुक्ताला फोन केला और म्हटलं हा काय प्रकार आहे. म्हणजे सारथी वेबसाईट ही जनतेची अक्षरशः थट्टा करता येते. आता आणि लोक जाऊन येतात. नाही तुमच्यासारखी मंडळी सभागृहामध्ये यासाठी पाहिजे इथं जे जातात ते मौनी बाबा आहेत. 128 पैकी 100 नगरसेवक अशा असतील की ते एक शब्द 5 वर्षात कधी उच्चारला नाही. ते मोजके लोक आहेत त्यांचं राज्य तिथं चालतं. बरोबर. इथे 100% लोक ज्यावेळेस पालिकेच्या प्रशासनाला जा विचारायला शिकतील ना त्यावेळेस प्रशासन एक पैसाही खायचं हिंमत करणार नाही. आणि यंत्रणा खूप चांगली आहे. जर तुम्ही डॉक्युमेंटरी बघितलं तुमचे GR बघितले सरकारचे तुमचं संविधान बघितलं सगळे जे बुक थेरॉटिकल खूप चांगले ते जरी नुसतं फॉलो केलं यांनी नवीन काही नाही करू दे इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे. वायरवरती माझ्या समोर झालेला मला किस्सा तो वाकड ब्रिजच्या खाली हायवे वरतीच वायर अशी गेलेली आहे आणि माझं इथं रात्री मुंबईवर इकडे येत होतं दोघं रात्रीची गोष्ट आणि त्याला कारमुळे ते ना समोर दिसलं काहीतरी पडलं खाली म्हणून त्याने सडन ब्रेक मारला आणि हळू आला त्याला ते हे नाही कळलं काय झालं पण मागे एक बाईक वाला होता ना तो जोरात गेला त्याच जागेवर गेला तो अरे बाप जागेवर त्याच्या समोर आणि हे काय वायर घेत वायर काढला ना 300-400 करोड असे भेटेल त्यांना वायरच्या वजनाने मी सांगतोच काय वायरच्या वजनाने. आरामात भेटणार पण त्याच्यामध्ये 70% वायर ह्या बंद आहेत पण चालत नाही कचरा येतो. नाही ओव्हरऑल संपूर्ण सोसायटी धारकांनी ज्या पद्धतीने आता उठाव केलेला आहे हा उठाव या पालिका निवडणुकीमध्ये कायम राहिला पाहिजे. म्हणजे आजची चर्चा करण्यामागचा हेतूच तो आहे. या शहरामध्ये 128 नगरसेवकांमध्ये जे मौनी बाबा जे भ्रष्ट गुंड पुंड गावावरून ज्यांना ओळून टाकलेला आहे जे नुसते हप्ते गोळा करतात खंडण्या गोळा करतात अशा मंडळींचा त्याच्यामध्ये भरणा व्हायला लागलेला आहे. तो जर टाळायचा असेल तो सोसायटी फेडरेशनच्या जो आता त्यांचा निर्णय आहे की आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार त्यांनी खरंच निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे. एक स्वच्छ प्रशासन स्वच्छ राज्यकर्ते. आता देशमुख साहेबांनी सांगितलं की पाण्याचा साधा विषय जिथे ऍटमायझेशन केलं म्हणजे सगळा विषय संपून जातो.
सगळ्यांना समांतर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळू शकतं. कचऱ्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकलं, भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये ऐकलं, शहरातील अतिक्रमण, फुटपाथ, हे अनेक विषय, वाहतूक कोंडीचा हिंजवडीचा जो प्रश्न, मे महिन्यामध्ये जे बेसवार पाऊस आला, हिंजवडीची IT पार्कचं वॉटर पार्क झालं होतं, त्यावेळेस तो प्रश्न खऱ्या अर्थाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाही उचलला, IT च्या या मंडळींनी उचलला, जे त्या भागामध्ये सोसायटीमध्ये आहेत. या शहरामध्ये आज जवळपास 5 ते 6 लाख अभियंते राहतात, परंतु त्यापैकी किती अभियंते महापालिकेच्या सभागृहात येतात? या शहरामध्ये 5,000च्या वरती डॉक्टर्स आहेत, एकही डॉक्टर सभागृहामध्ये दिसत नाही. या शहरामध्ये चांगले चांगले सायंटिस्ट आहेत, निवृत्त IAS ऑफिसर्स आहेत, वकील आहेत. किती वकील, किती सायंटिस्ट, किती विचारवंत, साहित्यिक, कलाकार हे सभागृहामध्ये दिसत एकही नाही. त्याचा परिणाम या शहराचा जी वैचारिक उंची वाढवायला पाहिजे, या शहराचा जो दर्जा वाढवायला पाहिजे, तो अजूनही वाढत नाही. ही महापालिका निवडणूक त्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि सोसायटी फेडरेशनने, 3ही सोसायटी फेडरेशनने त्यासाठी जी उचल घेतलेली आहे, त्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे, तो त्यासाठी स्वागतार्ह आहे. म्हणून खास आजची चर्चा आपण घडून आणलेली. तुम्ही तिघही या चर्चेत सहभागी झाला, खूप खूप धन्यवाद. आपला जो चर्चेचा विषय आहे, कोणा राजकीय पक्षाला टार्गेट करण्याचा बिलकुल नाहीये, कोणा व्यक्तीला टार्गेट करण्याचा बिलकुल नाहीये. आमचे हक्क आम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही टॅक्स पेयर आहोत आणि इथल्या टॅक्स पेयरनी ज्या दिवशी प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात करेल, त्यावेळेस यांचं करप्शन कमी होईल. बरोबर. त्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.